राज्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीनंतर दहीहंडीचा उत्सव सुरू असून नाशिकच्या पंचवटीमध्ये दहीहंडीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। पंचवटी कारंजावर असलेल्या ऑफिस ग्रुप पंचवटीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधुरी पवार, त्यांच्याबरोबर झुमकावाली फेम राणी कुमावत, प्रेम कुमावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मराठी कलाकारांच्या प्रमुख आकर्षणाने झालेल्या या दहीहंडी उत्सवाला भोईराज गोविंद पथकाने हजारो गोविंद प्रेमींच्या उपस्थितीत दहीहंडीला सलामी दिली। प्रसंगी माजी महापौर रंजना भानसी, माजी गटनेते अरुण पवार, प्रभाग सभापती सुनीता पिंगळे, उदय घुगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते, कोंढाजी मामा आवड, शिवाजी निमसे, संदीप शर्मा, माजी गटनेते जगदीश पाटील, सचिन हंडगे यांच्या सर्व पक्षीय नेते आणि सर्व क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते। या दहीहंडी महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार हिने लावणीच्या तालावर नृत्य करत उपस्थितांची मन तर झुमकावाली पोर फेम राणी कुमावत आणि प्रेम कुमावत यांनी आपली कला सादर करत दहीहंडी उत्सवाची रंगत वाढवली। यानंतर भोईराज गोविंद पथकाने 5 थरांची सलामी देत बालगोविंदाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला। या भोईराज गोविंद पथकाला माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते 1,11,111 रुपये रोख आणि मानाची ट्रॉफी देण्यात आली। पंचवटी ऑफिस ग्रुप व पंचवटी परिसरातील सर्व मंडळ आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज केलेल्या
दहीहंडी प्रसंगी उपस्थित असलेले सर्व नाशिककरांचं मी सरचे स्वागत करतो। असा अतिशय चांगला असा प्रतिसाद दिल्यामुळं परत चांगला असा कार्यक्रम भविष्यामध्ये वेळेवर आपण सगळे करू। या प्रसंगी ऑफिस ग्रुप पंचवटीने सचिन डिकले, मामा राजवाडे, गुलाब भोये, संतनाम राजपूत, विकी जट, राहुल बोडके, रमेश सोनवणे, किशोर ढगे, निलेश पवार, राहुल कुलकर्णी, उमेश कोटुळे, संजय शिंदे, विशाल भोसले, अमित देसले, विलास शिंदे, आकाश कुंभारे, दर्शन मंडलिक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।